पार्टीमध्ये आता सर्वांसमोर आपली स्वानंदी फोडणार ह्या किमयाचं थोबाड, तर दुसरीकडे मात्र समर राजवाडे समोर येणार सर्वात मोठं भयानक सत्य. तर नक्की काय घडतंय त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता समर राजवाडेला किती मोठं यशस्वी अशारित्या सक्सेस भेटलेलं असतं आणि त्याचं प्रोजेक्ट जो काय आता सक्सेस ठरलेला असतो आणि त्याची डील जी कन्फर्म झालेली असते, त्याच्यामुळे समर राजवाडेच्या आयुष्यामध्ये आता सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट येत असतो. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की रोहन, अधिरा हे सगळेजण पार्टीसाठी येणारच असतात. पण ही मंदाकिनी कसली कपटे मनाची आहे तुम्हाला समजत असेल, कारण की मंदाकिनीच्या मनामध्ये तरी देखील प्रश्न असेच उभे राहतात की ती लोक एवढी मोठी आहेत, मग ती आपल्याला पार्टीमध्ये का बोलवतील. कारण की तुम्ही पाहिलं कशाच प्रकारे मंदाकिनी आपल्या अधिरा आणि रोहनला देखील हेच बोलत असते की तुम्ही देखील त्या पार्टीमध्ये नाही गेलं पाहिजे म्हणून. पण तरी देखील मात्र रोहनचे बाबा एवढे चांगले असतात, ते अधिरा आणि रोहनला सांगतात की तुम्ही दोघेजण देखील पार्टीमध्ये जावा, एन्जॉय करा आणि आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा सांगा. तर आता रोहनच्या आईला एकच गोष्ट वाटत असते, म्हणजेच ह्या मंदाकिनीला, की अधिराला घरातलं काम करायचं म्हणलं की पायाचं नाटक समोर येतं आणि आता स्वतःच्या भावाच्या पार्टीमध्ये तिकडे उड्या मारायला तिला जमेल. तर हे सगळं बोलल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की अधिरा आणि रोहन प्लस मंदाकिनी या सगळ्यांमध्ये वादविवाद सारखे चालू असतात आणि काही ठिकाणी पाहायला गेलं तर ह्या मंदाकिनीचं म्हणणं बरोबर पण असतं आणि काही ठिकाणी पाहायला गेलं तर ही मंदाकिनी पूर्णपणे चुकीची आहे हे आपल्याला जाणूनच येत आहे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो की रोहनचे बाबा ज्या प्रकारे रोहन अधिराला समजून सांगत असताना ते पाहून यार खरंच खूप भारी आणि ग्रेट वाटतं. तर फायनली मित्रांनो, आपल्या स्वानंदीच्या आयुष्यामध्ये किमया नावाचे जे काही मिठाचा खडा आलेला असतो तो आता अशा प्रकारे दूर होणार आहे ना की सांगायलाच नको. म्हणजेच मित्रांनो, आपले समर आणि स्वानंदी आता पूजेसाठी बसतात तुम्हाला माहितीच आहे, पण त्या ठिकाणी मात्र समर आणि स्वानंदीची जागा जिथं असते तिथं मात्र किमया आणि समर दोघेजण पूजा करायला बसतात आणि हे सगळं पाहून स्वानंदीला प्रचंड राग येतो आणि स्वानंदी म्हणते की आज घरामध्ये चांगलं कार्य आहे, राजवाड्यांचा मूड देखील चांगला आहे, त्याच्यामुळे मी ह्या किमयाला काही बोलत नाही, नाहीतर हिचं मी इथं थोबाड फोडायला पण कमी केलं नसतं. कारण की चक्क ही किमया म्हणते की समर राजवाड्याच्या एका साईडला तू बस, एका साईडला मी बसते आणि आपण दोघीजणी देखील मिळून पूजा करूया. म्हणजेच ह्याचा अर्थ असा झाला, जो मान त्याच्या बायकोला भेटला पाहिजे तो मान मात्र ही किमया हिसकावून घेत आहे. तर ही समरची फक्त मैत्रीण म्हणून आलेली आहे, तर मग हिला काय गरज आहे एवढं पुढं पुढं करायची. या ठिकाणी किमयाची पूर्णपणे चूक आहे. तर आता ये तर काहीच नाही, ह्याच्या पुढे काय होतं ते ऐका. तर मित्रांनो, ही किमया सगळ्यात भयंकर चूक करते ती म्हणजे आपल्या स्वानंदीला चक्क आता त्या पार्टीमध्ये नशा करवायचं ठरवते. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की आपली स्वानंदी किती साधेभोळी असते, त्याच्यामुळे स्वानंदीला असल्या काहीच गोष्टी आवडत नसतात आणि ही पार्टीचा प्लॅनिंग पूर्णपणे हा किमयाचा असतो. त्याच्यामुळे किमया म्हणते की स्वानंदी ज्या प्रकारे माझ्यापासून समरला तोडण्याचा प्रयत्न करते ना, त्याच प्रकारे मात्र मी ह्या स्वानंदीला सोडणार नाही, हे मात्र आपल्या किमयाने ठरवलेलं असतं. आणि स्वानंदी बिचारी एवढी चांगली असते, तिला एवढं देखील माहीत असतं की किमयाचं खूप ओव्हर होतंय आणि ती खूप आता जास्तच करायला लागली, त्याच्यामुळे तरी देखील मात्र आपली स्वानंदी काही बोलत नसते. पण आता फायनली स्वानंदीचा रागावरचा ताबा सुटणार आहे. म्हणजे स्वानंदी आता त्या पार्टीमध्ये ह्या किमयाचा माज अशा प्रकारे उतरवणार आहे ना की ह्या किमयाने स्वप्नात पण विचार केला नसेल. तर विचारात समर एवढा प्रचंड खुश असतो, कारण की समरला वाटत असतं की स्वानंदी मॅडममुळे आज मी या ठिकाणी पोहोचलो. तर म्हणजे पूर्ण क्रेडिट तो आपल्या स्वानंदी मॅडमला देत असतो, पण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या स्वानंदीला ते क्रेडिट घ्यायला आवडत नसतं. पण हे सगळं चालू असताना मात्र सगळ्यात महाभयंकर गोष्ट घडत असते, ती म्हणजे आपल्या चिंगीमध्ये आणि दुसरीकडे मात्र तो महामूर्ख अंशुमानमध्ये. तर ह्या अंशुमानने चिंगीला फायनली त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलंच आहे आणि ह्या चिंगीला अजून पण समजलेलं नाही की तो अंशुमान कसा आहे. अंशुमानने त्याच्या स्वतःच्या ट्रॅपमध्ये चिंगीला आपल्या फसवून घेतलेलं आहे. पण आता हे सगळं घडत असताना मित्रांनो, स्वानंदीला बिचाऱ्या हे माहीतच नसतं की चिंगीसोबत अंशुमान काय करू शकतो आणि काय नाही. कारण की स्वानंदीला ह्याची खबरच नसते की चिंगी आणि अंशुमान यामध्ये दोघांमध्ये असं काहीतरी घडतंय म्हणून. तर दुसरीकडे पार्टीमध्ये आता रोहन, अधिरा हे सगळेजण आलेलं पाहून सगळ्यांना आनंद झालेला असतो, पण अधिराच्या मनामध्ये अजून देखील कुठे ना कुठे कुजबूज चालू असते की काही जरी झालं तरी मात्र आईंनी असं बोलायला नको हवं होतं. पण तुम्हाला माहितीच आहे की आता रोहन आणि अधिरा ह्या दोघांचं देखील आता प्रोजेक्टवरती काम चालूच आहे आणि ते पण एक दिवस नक्कीच सक्सेस बनतील. तर आता मंदाकिनी त्या ठिकाणी आलेली नसते, पण तिला देखील त्या पार्टीमध्ये यायचं होतं. पण तिचं असं म्हणणं होतं की तिला खूप मान सन्मान द्यावा, त्याच्यानंतर ती तिथे येईल. तर मित्रांनो, ह्या किमयाने आता हद्द पार केलेली असते. म्हणजेच तुम्हाला माहिती की ह्या किमयाने चक्क आपल्या समरचे जे काही पार्टीसाठी कपडे असतात ते मात्र समरने आपल्या स्वानंदी मॅडमला विचारून सांगितलेलं असतं की स्वानंदी मॅडम, मी खूप साधे सिंपल कपडे घालतो. तर त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणलेली असते की हो, तुम्हाला जसे आवडेल ना तसेच तुम्ही कपडे घाला, जास्त पण फॅन्सी घालायला आपण आता आपल्या जसं वय पण थोडी आहे का. पण ह्या किमयाला एवढं ओव्हर करायची सवय लागली की समर आणि स्वानंदीच्या चाललेल्या चांगल्या सुखाच्या संसारामध्ये ही ढवळाढवळ करायला आलेली आहे. म्हणजेच ही फक्त ढवळाढवळ करत नसते, तर त्या दोघांचा संसार कसा तुटेल याच्याकडे तिचं जास्त लक्ष असते. आणि दुसरीकडे खास करून ही मल्लिका,
ह्या मल्लिकाबद्दल काय बोलायला जावं हे तर समजतच नाही, कारण की ह्या मल्लिकाने तर पूर्ण ठरवूनच ठेवलेलं असतं की समर आणि स्वानंदी दोघांना त्रास कसा द्यायचा. म्हणजेच तिला माहीत असतं की आता काही जरी झालं तरी किमयाच्या मनामध्ये आपण अशा काय काय गोष्टी भरू जेणेकरून मात्र समर आणि स्वानंदीच्या नात्यात दरार पडेल आणि ही किमयाचं आणि समरचं नातं आपलं भक्कम होईल. आणि त्याच्यानंतर ह्या स्वानंदीला घराच्या बाहेर काढूया, आधीराला कायमचं आपल्याकडे ठेवून घेऊया. त्याच्यानंतर मात्र त्या रोहनला आणि त्या सरपंचांना, त्या सगळ्याच लोकांना मी रस्त्यावरती आणेल, म्हणजे त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल. हा पूर्णपणे प्लॅनिंग केलेला असतो मात्र ह्या महामूर्ख मल्लिकाने. पण ह्या मल्लिकाला काहीच अक्कल नसते आणि तिला माहीत पण नसतं की तिने किती जरी प्लॅनिंग केले आणि आपल्या समर स्वानंदीला त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी तिला कधीच यश येणार नाहीये. तर मात्र आता पुढे कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट असा घडतो, कारण की आता ज्यावेळेस पार्टी सुरू होते, एकीकडे पूजा पार पडत असते, तर पूजा तर फायनली पार पडते, तर दुसरीकडे पार्टीमध्ये मात्र ही किमया नको तसला कालवा, नको तसला धिंगाणा करत असते आणि या सगळ्याचा त्रास मात्र आपल्या आजीला पण होत असतो. तर किमयाला समजून सांगण्यासाठी आपली स्वानंदी जाते, पण त्या ठिकाणी मात्र स्वानंदीचा हा रुबाब पाहून मात्र किमयाला जास्तच राग आणि टेन्शन येतो, कारण की स्वानंदीच्या गळ्यामध्ये सगळे काही खानदानी दागिने असतात. तुम्हाला पाहिलं असेल, तुम्ही आजीने दिले होते आणि हे सगळं पाहून मात्र किमयाला अजूनच जेलसी फील होते. त्याच्यामुळे किमया म्हणते की हे सगळं मी पण डिझर्व करते. आज जर समोरची बायको मी असते ना तुझ्याऐवजी, तर हे सगळं आज माझ्याकडे असतं. तर स्वानंदी तिला सडेतोड उत्तर देते आणि हेच सांगते की तुम्ही बायको नाहीत ना, तर आता मी त्यांची बायको आहे. त्याच्यामुळे जसं होईल तसं होईल, ते माझ्यासोबत होईल, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि राहिला विषय मान सन्मानांचा आणि दागिन्यांचा, तर मला कोणत्याही गोष्टीचा शॉक नाही, फक्त आजी म्हणल्या म्हणून मी हे सगळं करत आहे. तर दुसरीकडे मात्र ही आप्पी आणि मल्लिका ह्या दोघीजणी एवढ्या डेंजर असतात ना, यांना दुसऱ्याच्या संसारामध्ये कशा काड्या करायचा हे सगळं माहीत असतं. तर ह्या आप्पीचा स्वतःचा संसार तिने वाऱ्यावरती सोडून दिलेला आहे, पण दुसरीकडे समर आणि स्वानंदीचा संसार तोडण्यामध्ये ही खूप अग्रेसर आहे, हे तुम्ही पाहिलंच असेल. तर फायनली मित्रांनो, आता प्लॉट ट्विस्ट असा येतो की ही किमया ठरवते की स्वानंदीच्या ड्रिंकमध्ये आपण काहीतरी मिक्स करूया, कारण की स्वानंदी साधा सुद्धा आपला फ्रूट ज्यूस पित असते, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आता ही किमया ठरवते की तिच्या ज्यूसमध्ये आपण काही ना काही मिक्स करूया, त्याच्यामुळे स्वानंदी इथे काहीतरी बळेल आणि सगळं काही पार्टीचा मूडच घालून टाकेल आणि त्याच्यामुळे समर प्रचंड चिडेल आणि स्वानंदीच्या कानाखाली मारेल किंवा तिला बाहेर काढेल. असा हा सगळा प्लॅनिंग ह्या किमयाने केलेला असतो. पण या महामूर्ख किमयाला कुठं माहीत आहे की समर आणि स्वानंदीचं नातं एवढं भक्कम झालेलं आहे ना, की त्याच्यामुळे तिने किती जरी प्रयत्न केले तरी ते तोडण्याचा तुटणार नाहीये. तर पुढे तुम्हाला प्लॉट ट्विस्ट हाच पाहायला भेटेल की पार्टी व्यवस्थित पार पडत असते, पण मात्र ह्या मल्लिकाला, किमयाला आणि ह्या अर्पिताला, ह्या तिघींना देखील या पार्टीचा विनाश करायचा असतो. कारण की स्वानंदीला वाटत असतं की राजवाडीची एवढी मोठी पार्टी आहे, कितीतरी दिवसातून त्यांनी पार्टी ठेवली, त्याच्यामुळे त्या सगळ्याचा शेवट योग्यरित्या चांगला व्हावा, त्याच्यामुळे स्वानंदी शांत बसलेली असते. नाहीतर स्वानंदीच्या डोक्यामध्ये एवढा प्रचंड राग जात असतो ना ह्या किमयाबाबत की काय बोलायलाच नको. आणि ही मल्लिका कशी दोगली आहे, तुम्ही पाहिलं असेल की ती स्वानंदीपाशी येऊन ह्या किमयाबद्दलची बुराई करत असते आणि किमयापाशी जाऊन स्वानंदीबद्दल बुराई करत असते. आणि हे सगळं पाहून मात्र किती राग येतो ह्या मल्लिकाचा, म्हणजे एवढी दोगली आहे ना की हिला एका दगडात दोन पक्षी मारायचे आहेत. त्याच्यामुळे तिने ठरवलेलं आहे की काही जरी झालं तरी मला समर आणि स्वानंदीचं नातं तोडायचंच आहे. तर पुढे आपली स्वानंदी सगळ्या पार्टीमध्ये ह्या किमयाचा माज उतरवताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि किमयाला तिची लायकी देखील दाखवते. त्यावेळेस मात्र ह्या किमयाचं थोबाड पाहण्यासारखं होतं. आपली स्वानंदी शेवटी आता ह्या किमयाचा चांगल्याच प्रकारचा माज उतरवते आणि हे सगळं पाहून आपल्या समरला पण आनंद होतो, पण मल्लिकाला प्रचंड त्रास होतो. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि टॅग प्रोडक्ट नक्की चेक करा. धन्यवाद.